आज आपण संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे। एकादशी दिनी खाईल जो अन्न सुकर होऊन येईन जन्मा, एकादशी दिनी करील जो भोग त्याची माता संग घडतसे, एकादशी दिनी खेळेल जो सोंगटी काळ हानील खुंटी गुदस्थाने, रज स्त्री सोनीत शेविल्या समान तांबूळ चर्वण करील जो, नामा म्हणे नाही माझ्याकडे दोष पुराणी हे व्यास वाक्य आहे। प्रथम संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो। सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो। महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, एकादशी दिनी खाईल जो अन्न सुकर होऊन येईन जन्मा। कारण वारकरी म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये त्यानं एकादश केलीच पाहिजे, पंधरवाडा एकादश त्याच्या जीवनामध्ये केली पाहिजे। 12 महिन्याच्या 12 एकादशी आहेत आणि 2 मोठ्या एकादशी आहेत, एक आषाढी एकादशी आणि एक कार्तिकी एकादशी। हे वारकऱ्याचं ब्रीद आहे, कारण माऊलींनी या वारकरी संप्रदायाचा पाया माऊलींनी रचलेला आहे आणि नामदेव महाराजांनी याचा विस्तार केलेला आहे, एकनाथ महाराजांनी याचा खांब उभा केलेला आहे आणि जगद्गुरू तुकोबाराय यांनी याचा कळस काढलेला आहे। हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर याच्यावर या इमारतीवर ध्वज, कारण बहिणाबाईंनी यांनी लावलेला आहे। म्हणून आपल्या जीवनामध्ये वारकरी म्हटलं की वारकऱ्यानं वारकऱ्याचं नियमाचं पालन केलंच पाहिजे। ही आता ही आषाढी एकादशी आलेली आहे, तर आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यानं काय केलं पाहिजे, वारकऱ्याचा बॉयलॉज काय, त्या बॉयलॉजमध्ये काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये वारकऱ्यानं त्याचे नियमाचं पालन केलं पाहिजे। म्हणून आज मी माझ्या जीवनामध्ये ही आषाढी जी एकादशी आहे याचं महत्त्व काय याच्याबद्दल सांगणार आहे। हिला देवशयनी एकादशी असं म्हणतात, कारण या एकादशीच्या संध्याकाळीपासून भगवान विष्णू त्यांच्या जीवनामध्ये योग निद्रेमध्ये क्षीरसागरामध्ये ते विश्रांती घेतात, म्हणून याला देवशयनी एकादशी असंही म्हणतात। आता ह्या एकादशीबद्दल एकदा धर्मराज युधिष्ठिर यांनी भगवान श्रीकृष्णाला विचारलं, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय, हे व्रत करण्याची रीत काय आणि हे व्रत केल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये काय फळ मिळते, असा प्रश्न युधिष्ठिर यांनी भगवान श्रीकृष्ण यांना केला। त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगू लागले, हे युधिष्ठिर, हाच प्रश्न नारदजींनी ब्रह्माजीला केला होता आणि ब्रह्माजींनी जे नारदजीला उत्तर दिलेलं आहे तेच उत्तर मी तुला सांगतो। मग भगवान श्रीकृष्ण सांगू लागले युधिष्ठिरला की सत्ययुगामध्ये एक माधाता नावाचा राजा चक्रवर्ती राजा होऊन गेला। तो राजा अत्यंत न्यायप्रिय होता, धर्माचं आचरण करणारा होता, धर्मानं वागणारा होता, त्याची प्रजाही खुश होती, त्याचं राज्यही आनंदामध्ये चालू होतं। मात्र भविष्यामध्ये काय होणार हे कुणालाच कळत नाही। आपल्याही जीवनामध्ये भविष्यामध्ये काय होणार आहे, काय घडणार आहे याचं ज्ञान आपल्याला नसतं। त्याच्या राज्यामध्ये 3 वर्ष दिवस दुष्काळ पडला, पाऊसच पडला नाही। आता त्यानं 3ऱ्या वर्षी मोठा यज्ञ केला, सर्व राज्यामधले ऋषी मुनी संत महात्मे यांना बोलून पाऊस पडावा म्हणून देवाची आराधना केली, मात्र त्याच्या जीवनामध्ये पाऊस पडला नाही। मग प्रजा त्याची पाणी आणि अन्न वाचून मरू लागली। हे राजाच्या जीवनामध्ये अत्यंत दुःख झालं, राजा दुःखी झाला आणि त्या जंगलामध्ये भटकत तो फिरू लागला। आता फिरत असताना त्या जंगलामध्ये ब्रह्माजीचा मुलगा अंगिरा ऋषी याचा आश्रम होता आणि ते आश्रम पाहून तो अंगिरा राजा कारण ब्रह्माजीच्या पुत्राकडे गेला। मग ते तर अंगिरा ऋषीने राजाचं स्वागत केलं, पण राजाचा चेहरा चिंता आहे, दुःख आहे
हे पाहून अंगिरा ऋषी म्हणाले, हे राजा, तुझ्या जीवनामध्ये कोणतं असं दुःख आहे? तू एवढा का दुःखी दिसतोस? काय संकट तुझ्यावर आलेलं आहे? असा प्रश्न केल्यावर राजा सांगू लागला, हे ऋषीवर, माझ्या राज्यामध्ये 3 वर्ष झालं पाऊस नाही. मोठा यज्ञ केला, देवाची आराधना केली, तरीही माझ्या राज्यामध्ये पाऊस नसल्यामुळे माझी प्रजा अन्न आणि पाण्यापासून मरत आहे. आता याच्यावर काय उपाय करावा हे मला माझ्या जीवनामध्ये काही समजतच नाही. काय पाप केला असेल तर देवानं मला शिक्षा द्यायला पाहिजे, माझ्या प्रजेला शिक्षा द्यायला नको आहे, याचं दुःख माझ्या जीवनामध्ये होत आहे. असा तो राजा अंगिरा ऋषीला म्हणून आल्यानंतर तो अंगिरा ऋषी म्हणाले, राजा, तुझ्या राज्यामध्ये शूद्र लोक तपश्चर्या करतात. शूद्राला तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये त्यांच्या वाटेला आलेलं कर्म करावं आणि भगवंताचं नाम घेवं, हेच शूद्राचं कर्म आहे. तर तू काय कर, त्या शूद्राची हत्या कर. राजा म्हणला, आधी तर माझी प्रजा अन्न आणि पाण्या वाचून मरू राहिलेली आहे, तपश्चर्याच करतात, मी असा अघोर पाप माझ्या जीवनामध्ये करणार नाही. हे मुनीवर, मला दुसरा काहीतरी उपाय सांगा. त्यावेळेस अंगिरा ऋषी सांगू लागले, हे राजा, तुला मी एक व्रत सांगतो. 3 दिवसाचं व्रत आहे, तू ते व्रत करशील का? तो राजा म्हणला, मी नक्की मुनीवर माझ्या जीवनामध्ये व्रत करीन. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी हे 3 दिवसाचं तुझ्या जीवनामध्ये व्रत कर. मग व्रत कर म्हटलं तर कसं व्रत कर? तर ते व्रताचा विधी तुला सांगतो. दशमी व्रताचा आरंभू, दिंडी कीर्तन करा समारंभू, तेने तो स्वयंभू संतोष पावे. एकादशी जागरण, हरिपूजन नाम कीर्तन, द्वादशी शिरापती जान, वैष्णवजन सेविती. ऐसे व्रत 3 दिन, करिजो आदरे परिपूर्ण. एका जनार्दनी बंधन, तया नाही सर्वता. कारण ह्या एकादशीचं व्रत कसं केलं पाहिजे? एकनाथ महाराज सांगतात, द्वादशी दिवशी आपल्या जीवनामध्ये फक्त 1 वेळच जेवण केलं पाहिजे. ते बी सूर्य अस्ताच्या आत, सूर्य मावळल्यानंतर जेवण करायचं नाही. संध्याकाळी हरी जागर, भजन, कीर्तन, जागरण केलं पाहिजे. आणि एकादशी दिवशी सकाळा उठून काकडा, हरिपाठ घेऊन देवाची पूजा करून त्या दिवशी फक्त 1 लवंग खायची, उपवास करायचा पूर्ण दिवस. संध्याकाळी परत हरिजागर, भजन, कीर्तन. आणि द्वादशी दिवशी उठून सकाळा काकडा, हरिजागर करून देवाची पूजा करून आणि नैवेद्य करायचा. म्हणजे नैवेद्य केल्यानंतर तो नैवेद्य देवाला दाखवायचा. आणि 1 तरी वारकरी आपल्या सोबत घेऊन द्वादश सोडायची आणि त्याला घडल ते आपल्या जीवनामध्ये दान द्यायचं. तुमच्या जीवनामध्ये अन्नदान तर त्याला घालूच लागला, तुम्हाला घडल ते कपडा दान, पैसा दान तुमच्या जीवनामध्ये करावं. असं व्रत केल्यानंतर आणि द्वादशी दिवशीही संध्याकाळी परत भोजन करायचं नाही. हा असा 3 दिवसाचा नियम केल्यानंतर 1 एकादशीचं पुण्य तुमच्या जीवनामध्ये लाभतं. म्हणून जो वारकरी आहे, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधन, फळ अवघेची येणे, अभिमान नुरे, ओढावघेची पुरे, तुका म्हणे डोळा, विठू बैसला सावळा. जो वारकरी आहे, आता जगद्गुरु तुकोबारायांनी 2 वेळेस होय होय वारकरी, इथं जो जन्माला आलेला आहे तो प्रत्येकजण वारकरी आहे. का वारकरी आहे? त्याला जन्म मरणाची जो वारी आहे त्या वारीला आला म्हणजे तो वारकरी आहे. आता दुसरा वारकरी व्हायचं का नाही हे त्याच्यावर अवलंबून आहे. दुसरा वारकरी जर झाला तर म्हणून 2 वेळेस पाहे रे पंढरी. दुसरा वारकर झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये ते पंढरपूरचा जो पांडुरंग परमात्मा आहे त्याला पाहायचं का नाही? जो पाहतो तोच खरा दुसरा वारकरी आहे. त्याला दुसरं साधन करण्याची त्याच्या जीवनामध्ये गरज नाही. त्यानं काय करावं? अभिमान टाकून देवा. आणि अभिमान टाकून दिला, तुका म्हणे डोळा, विठू बैसला सावळा.
तो पांडुरंग परमात्मा सावळा त्या पंढरपुरामध्ये बसलेला आहे. त्याचा आपल्या डोळ्यानं दर्शन घेतलं की वारकऱ्याचं कामच झालं. वारकऱ्याला दुसरा विधी त्याच्या जीवनामध्ये करण्याची गरज नाही. आम्हा व्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी, अनेक नेनोबा साधन, आमचा विषय हरिकीर्तन, संत संगती निरंतर, प्रेमधन हे भांडार, विनवी विष्णुदास नामा, आमची ऐशी परंपरा. वारकऱ्याची काय परंपरा आहे? नामदेव महाराज सांगतात आमची अशी परंपरा आहे. नामदेव महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये देव कोण आहे? तीर्थ माझं फक्त पंढरपूर आहे. देव माझा केशव आहे आणि त्या केशवाला आवडणारी तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घालावी, अष्टगंध बुक्का कपाळाला लावावा. हेच आपल्या जीवनामध्ये, त्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये अलंकार आहेत. आणि केशवाचा प्रसाद म्हणलं तर तुळशीचं पान हाच प्रसाद आहे. आणि विषय म्हणलं तर त्या केशवाचं नाम घेणे, सतत मुखानं हरिकीर्तन म्हणजे भगवंताचं नामचिंतन करणे. याच्याशिवाय दुसरं साधन मला माहीतच नाही असं नामदेव महाराज म्हणतात. निरंतर संत संगती. आणि धन काय आहे म्हटलं तर प्रेमधन, हेच वारकऱ्याचं धन आहे. हेच नामदेव महाराज त्यांच्या जीवनामध्ये सांगतात. नामदेव महाराजांनं जसं सांगितलं तसंच आपल्या जीवनामध्ये आपण आचरण केलं पाहिजे. खरा तोच वारकरी आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरनिशी मुखे नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. जगद्गुरु तुकोबाराही तेच सांगतात. कारण व्रत एकादशी, हे व्रत एकादशी वारकऱ्याचं ब्रीज आहे. हेच त्याच्या जीवनामध्ये पंढरपूर, तेच त्याचं तीर्थक्षेत्र आहे. तो पांडुरंग परमात्मा आणि त्या विठोबाचं नाम आपल्या जीवनामध्ये मुखानं घ्यावं लागतं. जो घेतो असं त्याच्या जीवनामध्ये, त्याला मात्र कारण डुकराच्या जन्माला जाण्याची गरज नाही. आणि जो एकादशी दिवशी त्याच्या जीवनामध्ये अन्न खातो, त्याला सुकर म्हणजे डुकराचा जन्म घ्यावा लागतो. हे नामदेव महाराज म्हणतात, हे माझं वाक्य नाही, हे वेद व्यास यांनी पुराणामध्ये लिहून ठेवलेलं आहे असं नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात, एकादशी दिनी करील जो भोग, त्याशी माता संग घडत असे. आता एकादशी दिवशी जो शरीर सुख घेण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करतो, स्त्री असेल पुरुष असेल, तिच्यासारखं महापातक नाही. माऊलींनी पाप आणि पुण्याचे स्वरूप अत्यंत सखोलपणे तर्कशुद्ध मांडलेले आहे. सांसारिक दृष्टिकोनातून पाप आणि पुण्य हे वेगळे वाटत असले तरी मोक्षाच्या मार्गामध्ये ते समान आहेत. गीतेच्या शिकवणीनुसार निष्काम कर्मानेच मनुष्याच्या जीवनामध्ये पाप पुण्यापासून सुटका होते. संत साहित्य ज्ञानेश्वरीमध्ये या पाप पुण्याबद्दल असे स्पष्ट असे संकेत माऊलींनी दिलेले आहेत. कारण सकाम पुण्यच आपल्या जीवनामध्ये त्या भगवंतापर्यंत घेऊन जाते. तुमच्या जीवनामध्ये जे सकाम पुण्य नाही, एखाद्यानं 100 यज्ञ केले धर्मशास्त्र सांगण्याच्या रीतीप्रमाणे, मग त्याला पद त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. मात्र ते सकाम कर्म नाही, पद मागितलं त्याच्या जीवनामध्ये. म्हणून जे तुम्ही निष्काम कर्म, हाच भगवद्गीतेचा संदेश आहे. म्हणून माऊली म्हणतात, ऐसे दीक्षित जे सोमप, जे आपणच यज्ञाचे स्वरूप, तोही तया पुण्याचे नावे पाप जोडिले देखे. आता जो कीर्तन भजन देवाची भक्ती करणार आहे, त्याच्या मनामध्ये कोणती जरी संसारामध्ये इच्छा धरून तो भक्ती करीत असेल तर ते निष्काम कर्म होत नाही. म्हणून इथं सोमप म्हणजे
कारण तुमच्या जीवनामध्ये दारू पिणे हे चांगलं नाही, दारू पिणे हे पापच आहे. म्हणून वारकऱ्यानं त्याच्या जीवनामध्ये आपण जो वारकरी झाल्यानंतर फक्त आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करणे, फळ काहीच नाही, फक्त त्या भगवंताची प्राप्ती होणे असंच कर्म आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात, मनोनिमजवीन पाविजे स्वर्गू, तो अज्ञानाचा पुण्यमार्गू, ज्ञानी यातया ते उपसर्गू हानी म्हणती. माऊली म्हणतात की माझी प्राप्ती करून घेण्यासाठी लोक प्रयत्न करीत नाही. स्वर्गाची प्राप्ती पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मुक्ती पाहिजे आहे, ते पुण्यकर्म होत नाही, ते पाप कर्मच आहे. कारण तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घेणे हेच मनुष्याचं काम आहे. म्हणून एकादशी दिवशी जो त्याच्या जीवनामध्ये अन्न खातो तो काय होतं, त्याला माता संग केल्याचं महापातक लागतं. हे ब्रह्म वैतव्य पुराणामध्ये याच्याबद्दल स्पष्ट असं कारण नमूद केलेलं आहे. या पापाला कारण क्षमाच नाही, हे पाप तुमच्या जीवनामध्ये भोगूनच संपवावं लागतं असं नामदेव महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात, एकादशी दिनी खेळेल जो सोंगटी, काळ हानील खुंटी गुदस्थानी. आता जो एकादशी दिवशी त्याच्या जीवनामध्ये पत्त्याचा डाव खेळतो किंवा तो अनेक लॉटरी खेळतो, अनेक त्याच्या जीवनामध्ये जो डाव खेळतो, पत्त्याचा जुगार खेळतो, त्याला काळ काय करतो, गुदस्थानी म्हणजे जे जनइंद्रिय आणि गुदस्थानाच्या मधला जो भाग आहे त्या ठिकाणी काळ त्याला चांगली मेक मारतो. म्हणून वारकरी म्हटलं की 15 दिवसा एक एकादशी, कारे करीसी व्रतसार, काय तुझा जीव जातो एका दिसे, फराळाच्या मिशेधनी घेसी, तुका म्हणे कारे सुकुमार झालासी, काय जॉब देसी हेमदूता. कारण पांडवांनीही त्यांच्या जीवनामध्ये सोपट्याचा डाव खेळला, राज्य घातलं, शेवटी पांचाळीला डावावर लावलं. ही युधिष्ठिरनं त्याच्या जीवनामध्ये भावाला न विचारता पांचाळीला डावावर लावलं, तोही डाव तो हारला आणि मग त्याला 12 वर्षे वनवास, 1 वर्षे अज्ञातवास असा त्या पांडवाला त्यांच्या जीवनामध्ये भोगावे लागले. कारण डावानं तुमच्या जीवनामध्ये बुद्धी नष्ट होते, विवेक मनुष्याच्या जीवनामध्ये राहत नाही. म्हणून हे जे सोकट्याचा जे डाव खेळणारे आहेत, मग असे डाव खेळणाऱ्याच्या गुदस्थानी काळ कारण मेक मारल्याशिवाय राहत नाही असं नामदेव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात, रजस्त्री सोनीत शेविल्या समान, तांबूळ चर्वण करील जो. आता जो एकादशी दिवशी त्याच्या जीवनामध्ये अन्न खातो, मग ते जर अन्न खात असेल तर त्याचं पातक काय. ज्या बाईला पाळी येते किंवा आपण ती विटाळशी बाई म्हणतो, म्हणजे तिच्या शरीरामधून अशुद्ध असं रक्त वाहतं आणि मग एकादशी दिवशी जो पान खातो, पानाचा विडा खातो, मग त्याच्यात लवंग सुपारी घालून खातो, मग तो पान इतर दिवशी तुमच्या जीवनामध्ये खाणं चांगलं आहे, ते पचनक्रिया तुमची घडवीतं, तोंडाचा दुर्गंधी येत नाही. मात्र एकादशी दिवशी जर जो कोणी पान खात असेल तर ते पान खाणं म्हणजे त्या विटाळच्या बाईचं रक्त सेवन केल्याचं पाप आपल्या जीवनामध्ये लागतं असं नामदेव महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे नाही माझ्याकडे दोष, पुराणी हे व्यास वाक्य आहे. नामदेव महाराज म्हणतात, हे एकादशीचं जे व्रत आहे, जे शास्त्रानं संतांनी सांगितल्याप्रमाणे जो करीत नाही, जो एकादशी दिवशी अन्न खातो त्याला डुकराच्या जन्माला जावंच लागतं. एकादशी दिवशी जो पत्नीचा संग करतो त्याला माता संग केल्याचं महापातक लागतं. एकादशी दिवशी जो सोकट्या
जुगार त्याच्या जीवनामध्ये खेळतो. काळ त्याच्या गुदस्थानी मेक मारल्याशिवाय राहत नाही. एकादशी दिवशी जो त्याच्या जीवनामध्ये कारण पानाचा विडा खातो त्याला विटाळच्या बाईचं अशुद्ध रक्त पिल्याप्रमाणे आहे. हे माझं वाक्य नाही, नामदेव महाराज म्हणतात, हे वेद व्यास यांनी पुराणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याची फक्त तुम्हाला मी आठवण करून देतो असं नामदेव महाराज म्हणतात. म्हणून हे आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यानं कसं वागलं पाहिजे, वारकऱ्याचे नियम काय, वारकऱ्याचा बायलाच काय, त्याप्रमाणे जो वारकरी आहेत त्यांच्या जीवनामध्ये असं आचरण करावं असं नामदेव महाराज सांगतात. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकोबारा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.